नमस्कार. आज आपण मराठी कोडी सोडवणार आहोत. भाग 12वा, तेही 10 सेकंड मध्ये. कोडी लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. कोडी सोपी आहेत पण मात्र फसवणारी देखील आहेत. कोडी पाहूयात. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारी सर्व कोडी आणि व्हिडिओ पाहायला मिळतील. कोडी पाहूयात. कोड नंबर 1. एक अशा धान्याचे नाव सांगा. एक अशा धान्याचे नाव सांगा की ज्याचे नाव एक तीर्थक्षेत्राचे नाव आहे. ज्याचे नाव एका तीर्थक्षेत्राचे नाव आहे आणि जिकडे जगभरातील लोक सुद्धा जातात. ओळखा पाहू कोणतं धान्य असेल की ते एका तीर्थक्षेत्राचे नाव आहे. तुम्हाला एक मी क्लू देते. त्या धान्यापासून बनवलेला पदार्थ आपण थिएटर मध्ये बसून खाताना त्याची खूप मजा घेतो. आता ओळखा पाहू ते धान्य कोणतं असेल. एकदम सोपं आहे. तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे मका. कारण मका हे धान्य आहे आणि त्याच्यापासून पॉपकॉर्न बनवतात की नाही. आणि ते पॉपकॉर्न आपण थिएटर मध्ये मूवी बघताना किती आवडीने खातो की नाही. आहे की नाही. उत्तर एकदम सोपं आणि मजेशीर. कोड नंबर 2. कोड खूप सोपं आहे. थोडा विचार करा आणि 10 सेकंड मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. डोळे आहेत पण बघू शकत नाही. डोळे आहेत पण बघू शकत नाही. पाय आहेत पण चालू शकत नाही. पाय आहेत पण चालू शकत नाही. तोंड आहे पण बोलू शकत नाही. सांगा बरं मी कोण आहे. ओळखा पाहू मी कोणती वस्तू आहे की जिला डोळे आहेत, पाय आहेत, हात आहेत तरीही ती बोलू शकत नाही, चालू शकत नाही. ओळखा पाहू काय असेल बरं ती गोष्ट. मी एक तुम्हाला क्लू देते. आपण त्या गोष्टी बरोबर लहानपणी खूप खेळलो आहे. ओळखा पाहू आता ती गोष्ट किंवा ती वस्तू कोणती असेल बरं. तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे बाहुली. कारण बाहुलीला डोळे, हात, पाय, कान सर्व असतात पण ती एक निर्जीव वस्तू आहे म्हणून ती बोलू शकते का. नाही, ती बोलू शकत नाही, पाहू शकत नाही. आहे की नाही उत्तर मजेशीर. आणि आपण तिच्या बरोबर लहानपणी खूप खेळतो की नाही. कोड नंबर 3. असा कोणता प्रश्न आहे ज्याचे उत्तर सतत बदलतच राहते. असा कोणता प्रश्न आहे ज्याचे उत्तर सतत बदलतच राहते. ओळखा पाहू असा कोणता प्रश्न आहे. मी तुम्हाला एक क्लू देते. तो प्रश्न आपल्याला दिवसभरात कोणीही कितीही वेळा विचारतो. आता सांगा पाहू त्याचं उत्तर काय असेल. तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे वेळ काय झाली आहे. कारण प्रत्येक वेळेस आपण जेव्हा टाइम विचारतो तेव्हा तो टाइम वेगवेगळाच झालेला असतो. म्हणून प्रत्येक वेळी वेळ ही वेगळी येते. म्हणून उत्तरही त्याचं प्रत्येक वेळेस वेगवेगळं असतं. कोड नंबर 4. सांगा पाहू बायकोचं कोणतं असं रूप आहे जे सगळे लोक बघतात. बायकोचं कोणतं असं रूप आहे जे सगळे लोक बघतात पण तिचा नवरा कधीच बघू शकत नाही. पण तिचा नवरा कधीच बघू शकत नाही. ओळखा पाहू ते तिचं कोणतं रूप असेल. तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे विधवा रूप. कारण नवरा बायकोचं
विधवा रूप कधीच बघू शकत नाही. कोड नंबर 5. असे काय आहे जे न कळत आपण कुठे ना कुठे सोडून देतो. असे काय आहे जे न कळत आपण कुठे ना कुठे सोडून देतो, पण ते नेहमी आपल्या सोबतच असते. ओळखा पाहू, ती कोणती गोष्ट आहे? काय असेल बरं ते आपण न कळत सोडून देतो प्रत्येक ठिकाणी? तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे फिंगरप्रिंट. कारण आपण जिथे बसतो, जिथे जातो, ज्याला हात लावतो त्या ठिकाणी आपले फिंगरप्रिंट उमटलेले असतात. ते आपल्याला कळत देखील नाही. आहे की नाही मजेशीर उत्तर? कोड नंबर 6. मी खात पीत नाही आणि पगार पण घेत नाही. मी खात पीत नाही आणि पगार पण घेत नाही, तरी सुद्धा तुमच्या घराला पहारा देतो. सांगा बरं मी कोण आहे? ओळखा पाहू, असं कोण आहे बरं की जे खात पीत नाही आणि पगार सुद्धा घेत नाही आणि तुमचं काम करतो? तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे कुलूप. कारण कुलूप तर काही खात पीत नाही आणि पगार देखील घेत नाही, तरीही तुमच्या घराची राखण करते की नाही? आहे की नाही मजेशीर उत्तर? कोड नंबर 7. हे कोड जरा गमतीशीर आहे पण फसवं देखील आहे, त्यामुळे उत्तर विचार करून द्या. तुमच्याकडे असे काय आहे जे जेवढे जास्त असणार तेवढेच तुम्हाला कमी दिसणार? ओळखा पाहू, काय असेल बरं याचं उत्तर? विचार करा. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे काळोख. कारण काळोख जेवढा जास्त तेवढं तुम्हाला कमी दिसणार आहे. आहे की नाही उत्तर गमतीशीर आणि फसवं? कोड नंबर 8. अशी कोणती बॅग आहे जी फक्त ओली केल्यावरच उपयोगी येते? सांगा पाहू, ती कोणती बॅग आहे? ती बॅग सर्वांनाच माहित आहे. आपल्या घरात ती सर्रास वापरली जाते, सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी, कोणत्याही टायमिंगला. ओळखा पाहू, आता कोणती असेल बरं ती बॅग? तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे टी बॅग. टी बॅग ही ग्रीन टीची असते आणि ग्रीन टी बॅग ही गरम पाण्यात बुडवल्याशिवाय होऊ शकत नाही. आहे की नाही मजेशीर उत्तर? आता शेवटचं कोड पाहूयात. कोड नंबर 9. एका भाजीचे नाव सांगा ज्याचा अर्थ म्हणजे आपले पालन पोषण करणे होय. ओळखा पाहू, अशी कोणती भाजी आहे की ज्याचा अर्थ आपले पालन पोषण करणे असा होतो? विचार करा आणि आठवा बरं. सगळ्या भाज्यांची नावं घेऊन बघा. त्या भाज्यांमध्ये दडला आहे का पालन पोषण करणारा अर्थ? विचार करा. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे पालक. आहे की नाही मजेशीर उत्तर? पालक या भाजीच्या नावामध्ये दडला आहे की नाही पालन पोषण करणारा अर्थ, म्हणजेच पालक. आहे की नाही गमतीशीर उत्तर? अशाच प्रकारची नवीन नवीन कोडी ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारी सर्व कोडी
पाहायला आणि ऐकायला मिळतील. कोडी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.